आणि एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे अमरावती दौऱ्यावर असताना त्यांच्या वाहनांच्या ताफ्याला युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवलेले आहेत। कृषी मंत्री दत्ता भरणे यांचे विरोधात जोरदार घोषणा दिल्या जात आहेत। दत्ता भरणे यांच्या उपस्थितीमध्ये आज अमरावतीमध्ये अनेक काँग्रेसचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षात प्रवेश करणार आहेत आणि त्यामुळेच आता अमरावतीमध्ये कृषी मंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत। युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दत्तात्रय भरणेंच्या आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांच्याकडून आपण अपडेट जाणून घेऊया। अमर, दत्ता भरणे यांच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्याला युवक काँग्रेसने काळे झेंडे दाखवलेले आहेत, त्यांची मागणी काय आहे? एकीने बघितलं दत्ता भरणे जे कृषी मंत्री आहेत ते आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। एका छोट्या खाणी कृषी प्रदर्शनीचं आयोजन अमरावतीमध्ये करण्यात आलेलं होतं आणि त्या कार्यक्रमासाठी राज्याचे कृषी मंत्री अमरावती जिल्ह्यातील दौऱ्यावर असताना बघितलं तर युवक काँग्रेस आक्रमक झालेली आहे। युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मधातच त्यांना काय झेंडे दाखवले आणि जागोजागी पोस्टर लावलेले आहे। आम्हाला आमच्या शेतमालाला संपूर्ण भाव द्या, आमची कर्जमाफी झाली पाहिजे, आमच्या शेतमाल खरेदी झाला पाहिजे, या संपूर्ण मागण्या घेऊन अमरावतीमध्ये पोस्टरबाजी सुद्धा करण्यात आलेली होती। आणि सकाळी बघितलं तर अनेक युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक सुद्धा केली होती। त्यामध्ये बघितलं तर यशवंत ठाकूर काँग्रेसचे यांनी माहितीसाठी तर आपण पाहतोय की दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये आज अमरावतीमध्ये अनेक काँग्रेसचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षात प्रवेश करणार आहेत आणि त्यामुळेच काँग्रेसच्या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दत्तात्रय भरणेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध केला। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।